चर्नी रोडमधल्या सैफी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या आणि जगातली सर्वात लठ्ठ महिला अशी ओळख असलेल्या इजिप्तच्या इमान अहमदला डिस्चार्ज देण्यात येणार आहे। या पुढील उपचारासाठी तिला अबुधाबीच्या बर्जल रुग्णालयामध्ये हलवण्यात येणार आहे। अबुधाबीच्या बर्जल रुग्णालयातील टीमनं डिस्चार्ज रिपोर्ट घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। इमानच्या सर्व चाचण्या घेण्यात येत आहेत। इमानसोबत अबुधाबीला सैफी हॉस्पिटलची 13 डॉक्टरांची टीम सुद्धा जाणार आहे। सैफी हॉस्पिटलपासून विमानतळापर्यंत इमानला नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात येणार आहे। त्यानंतर दुपारी 4:30च्या सुमाराला एअरबस 300नं इमानला अबुधाबीला नेण्यात येईल। 11 फेब्रुवारीला इमानला सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। इमान आली तेव्हा तिचं वजन 500 किलो होतं। शस्त्रक्रियेनंतर तिचं वजन आता 171 किलोपर्यंत कमी आलं आहे। अबुधाबीतल्या उपचारानंतर इमानला चालणं शक्य होणार असल्याचा दावा करण्यात येतोय। Thank all people in India and India for help my sister, okay, and all doctors in India also. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।